फ्रेंड्स, कसे आहात? तर छान अशी दिवसाला सुरुवात झाली म्हणजे ब्लॉग बनायला खूप उशीर झाला आहे. तर आज आपण आपलं घर साफसफाई करत आहोत. दिवाळी जवळ येते त्यामुळे म्हटलं घर साफसफाई करून घ्यावं. कालचा ब्लॉग काय मी बनवू नाही शकले कारण काल आपलं किचन साफ करायचं तर घरात सगळा पसारा पडलाय. बेड रिकामा केलाय मी. बेडमध्ये आपलं हे सामान होतं. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे गोलूपिऊचं लहान असताना ज्यावेळेस जे न्यूबॉर्न होते त्यावेळेसच्या सगळ्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत. हे गोलूपिऊचे लहानपणी मी जेवढे 1 मंथ, 2nd मंथ, 3rd मंथचे शूट केलेत त्यासाठी मी जे काही डेकोरेशनसाठी मला हाताने बनवता येईल किंवा विकत आणता येईल तेवढं सामान आहे त्यामध्ये. हे सर्व आपल्या बेडमध्ये ठेवून घेते मी. ह्या सगळ्या आठवणी त्यांना मोठ्यापणी दाखवण्यासाठी मी साठवून ठेवलेले आहेत. तर चला आता आपण हे सगळं नीटनेटकं लावून ठेवू. आज मी तुमच्यासोबत म्हटलं साफसफाईचं काम चालूच आहे, तर आज मी तुमच्यासोबत गोलू आणि पिऊच्या लहानपणीच्या छोट्या छोट्या आठवणी शेअर करते. हे आहे पिऊचे शूज. जेव्हा पिऊ लहान होती त्यावेळेस माझ्या मम्मीनी म्हणजे गोलूच्या आजीनी हे शूज पिऊला घेतले होते. हे आहे गोलूचे शूज. ज्यावेळेस गोलू तोही न्यूबॉर्न होता त्यावेळेसचे हे शूज आहेत गोलूचे. हे गोलूच्या आत्यानी गोलूला आणि पिऊला थंडीमध्ये आणले होते. त्याचा एक काय सापडत नाही आहे हे वाले. म्हटलं हे सगळं नीटनेटकं ठेवून द्यावा. हे तर काय आपल्याला लागत नाही आहे सध्या, म्हणजे आता तर काय लागणारच नाही, पण त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी मी हे सर्व ठेवलं आहे. हे आहे वॉटरप्रूफ डायपर. गोलू आणि पिऊचे ते पण काही मी यूज नाही केलं, तर मी त्यांना डायपर कधी घातलेच नाही. यात आहे गोलू आणि पिऊचे लहानपणीचे छोटे छोटे असे बाळाते ज्यावेळेस ते झाले होते त्यावेळेस. सर्व नीटनेट ठेवून द्यावा, तुमच्यासोबत शेअर करावा. गोलूच्या पप्पांनी शेटने आणलं होतं गोलूला आणि पिऊला. पिऊचं पण आहे, पण ते मला वाटतं मी जामगावला म्हणजे माझ्या मम्मीच्या घरीच ठेवलेलं आहे. हे आहे गोलूचं. काही यूज नाही झालेलं याचं. हे पण नवीन आहे. हे मात्र मी यूज केले. हे माझ्या मम्मीने घेतले होते गोलूला आणि पिऊला. हे वाले मी गोलू पिऊला ऑनलाईन मागवले होते. हे पण खूप छान होते, मला हे खूप आवडले होते. पण काही त्याचा यूजच नाही झाला. मी असे कान वगैरे खाली पण खूप मोठं आहे, म्हणजे 1-1.5 वर्षाच्या बाळापर्यंत येईल. पण ज्यावेळेस बाळ पालथं पडायला लागतं त्यावेळेस त्याचा काही उपयोग होत नाही कारण की बाळ ते ठेवतच नाही. हेही मी यूज नाही केलेलं. तसंच त्यांच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी मी सगळं ठेवून दिलेलं आहे. गोलूला लहान होते ज्यावेळेस मला जेवढं त्यांच्यासाठी घेता येईल तेवढं मी घेतलं, पण काय त्याचा उपयोग माझा काही झालाच नाही. हे गोलूचं आणि हे पिऊचं आणि हे गोलूचं. ट्विन्स होते ना मला, त्यामुळे मी घेताना कायम 2 घ्यायचे. हे शूट मी गोलू आणि पिऊ झाले त्यावेळेस त्यांचं फर्स्ट शूट, म्हणजे काय बोलतात त्याला, आठवणा. गोलू आणि पिऊचे हे क्रिसमसचे ड्रेस. क्रिसमसचं त्यांचं पहिलं शूट होतं गोलू आणि पिऊचं. हे त्यांच्या छोट्या छोट्या पॅन्ट खूप छान होतं. हे शेटनी संगमनेरवरून आणले होते गोलू आणि पिऊला. तुम्हाला म्हटलं ना ते जामगावला नाही, ते पण इथंच आहे. हेही शेटनी 2 आणले होते. उपयोग तर काय त्यांचं झालं नाही, फक्त घेऊन ठेवलं. हे सगळं मी आठवणी म्हणून साठवून ठेवलेलं आहे. मोठी झाल्यानंतर त्यांना दाखवायला का तुम्हाला आठवायचं होतं, घेतलं होतं. हे सगळं मी ठेवलेलं आहे साठवून. जेवढ्या वस्तू मला
जे आपल्याला लागत नाही ते गरजूवंतांना देऊन टाकलेले आहे. जेवढ्या मला देता येतील तेवढ्या. पण एक एक वस्तू मी ठेवलेली आहे गोलू आणि पिऊसाठी, त्यांच्या आठवणी त्यांना दाखवण्यासाठी. जर घरातल्या कोणी हे केलं तर मला नक्की आवडेल त्यांना द्यायला. ह्या आठवणी आहेत माझ्या. परत तर काही चान्स हा माझ्या आयुष्यात नाही. फर्स्ट टाईमच कारण ते गोलू आणि पिऊ जे लागत होतं ते झालं. यात पाहू आपण काय. हे गोलू आणि पिऊचे छोटे लहानपणीचे स्वेटर, ज्यावेळेस ते न्यू बॉर्न होते त्यावेळेस हे गोलू आणि पिऊच्या आत्याने गोलू आणि पिऊला आणले होते. खूप दिवस वापरले मी, खूप छान लागले ते स्वेटर मला. हा गोलूचा. हे त्यावरचे सॉक्स. हा मगाशीचा सॉक्स शूज जो सापडत नव्हता तो सापडलाय आता. आणि हा एकादशीचा शर्ट आहे, शूटसाठी घेतला होता. गोलू खूप लहान होता. ह्या त्या टोप्या त्या ड्रेसवरच्या. खूप आहे त्यांच्या आठवणी साठवून मी खूप ठेवलेले आहेत. लहान होते तेव्हाचं सगळं आहे यामध्ये. काही सगळं तर काही मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. त्यांचे छोटे छोट्या पॅन्ट वगैरे, हे त्याच्यावरचं धोतर. तर असं छोट्या छोट्या गोष्टी, कपडे वगैरे पाहिले ना खूप छान वाटतं. सगळं ठेवलेलं आहे मी लहानपणीचा. अजून एक बॅग आहे त्यात दाखवते मी तुम्हाला. काय पॅन्टच आहे त्यात, बाकी काही नाही आहे. हे स्वेटर वगैरे. शूज आपण यात ठेवूया. एका साईडला बेड इकडे, एका साईडला होते ते. ही आहे पिऊची एकादशी शूटची साडी, तिचा हा ब्लाऊज. ही पिऊच्या बाबांनी, पिऊचे बाबा ज्यावेळेस कुठे राम मंदिर, अयोध्येला वगैरे इकडे गेलते त्यावेळेस हा ड्रेस पिऊसाठी आणला होता. 2 आणले होते, एक यूज केला पण याचा काही यूज झालाच नाही, हा नवीनच आहे. ही ती साडी. पिऊ खूप छान दिसत होती या साडीत. सगळे बोलायचे, आमच्या आजी म्हणजे शेठच्या आजी, त्यांच्यासारखी पिऊ या साडीमध्ये दिसत होती. हा गोलूचा आहे. हे कपडे सगळे शूटसाठी घेतलेले होते मी त्यांना. हे पण गोलूचं शूटचा ड्रेस आहे. जन्माष्टमीच्या शूटला घेतला होता, पण याचा काही उपयोग नाही केला, फक्त आपण धोतरच यूज केलं होतं याचं. त्यानंतर यात काय म्हणावं असं नाही. हा एक ड्रेस होता. तुम्हाला म्हटलं ना, हे 2 ड्रेस आणले होते पिऊच्या बाबांनी. तर हा आपण यूज केला होता पण तो काही यूज झाला नाही. अजून पण बरेचसे ड्रेस होते ज्यांचे शूटसाठी मी यूज केला, पण मी ते सगळे जामगावला ठेवलेले आहेत. कारण की 4 मंथपर्यंतचे शूट तिकडंच झाले होते. गोलू 4 मंथचे होईपर्यंत मी तिकडंच होते. त्यानंतरचे ड्रेस
मी घेताना थोडी साईज मोठी घेतली कारण यूज होईल परत म्हणून. काही वापरून टाकलेले आहेत. हे गोलू आणि पिऊचे लहानपणीचे टॉवेल येते आजचे. ह्या कुशन्स गोलू आणि पिऊच्या, ह्या पण गोलू आणि पिऊच्या आत्याने आणल्या होत्या ह्या कुशन्स. त्यांचा पण काही यूज नाही करता आला कारण की गोलू आणि पिऊ झाले त्यावेळेस खूप छोटे होते, म्हणजे 2 kgs भरले होते. तर त्यांची खूप काळजी घ्यायला सांगितली होती. एवढंच आहे ते. हे शेटचा आणि आमचा हळदीचा ड्रेस. आणि यात आहे शेटचा ब्राईडचा ड्रेस. यात आहे माझा ब्राईडचा घागरा. फक्त लग्नापुरताच मी यूज केला आहे, त्यानंतर माझा काही याचा यूज नाही झाला कारण की खूप हेवी आहे तो. तच घातला. घ्यायची हौस. हे जे कापड आहे ते पिऊला मी संक्रांतीला जी साडी वेअर केली होती त्याचं उरलेलं कापड आहे. यात आपण तिला एक फ्रॉक शिवून टाकूया. यात एक फ्रॉक शिवून होईल. शिवरात्रीसाठी साडी शिवली होती त्याचं हे कापड आहे. हे आहे पिऊचं डॉक्टर किट. आणि यात पिऊचे गोलूचे नाळ, लहानपणीचा पावडरचा डब्बा, ते काय बोलतात त्याला, ते हाताचे छाप वगैरे घेतात पा, त्याला काहीतरी नाव आहे ते आठवत नाही मला आता. ते वगैरे बनवून ठेवलेलं आहे. मला माझ्या बहिणीचा फोन आला होता त्यामुळे याचं काही शूट करायला वेळ नाही भेटला. हे गोलू पिऊच्या माऊनी, गोलू पिऊ लहान होते त्यावेळेस नादवण्यासाठी हे पाळण्याच्या वर बांधण्यासाठी आणलं होतं. यात गोलू आणि पिऊचं अन्नप्राशनचे ते नाव वगैरे असतात, अन्नप्राशनच्या शूटला ते आणलेलं ते सामान. यात आपलं दीपावलीचं थोडे हार वगैरे आहेत ते सामान आहे, म्हटलं लागेल त्यामुळे थोडं जवळच ठेवलं. हे शेटच्या बड्डेसाठी मी ऑर्डर केलं होतं. त्याच्यात नेट वगैरे बर्थडेचं थोडंसं सामान आहे. त्यात काचेच्या कॅन्डल्स आहेत यात. आणि ह्या पण कॅन्डल्स आहेत. ह्या म्हटलं दिवाळीला आपण यूज करावं त्यासाठी ह्या पण वरतीच ठेवलं. हे सर्व दिवाळीला लागण्यासाठी आपल्याला जे जे दिवाळीला लागेल ते सामान आहे त्यासाठी हे सर्व मी वरतीच ठेवलेलं आहे. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती गोलू आणि पिऊचं शूट करत होती त्यावेळेस गोलू फुटली, त्यामुळे म्हटलं ती पाण्यात टाकून द्यावा. हे कपाट वगैरे सरकून मी सगळं झाडून घेतलं. ते काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण की मलाच सरकवायचं होतं, मलाच झाडायचं होतं. फोन पण मी कसा पकडणार, त्यामुळे मी काय ते तुम्हाला दाखवू शकले नाही. सोफा वगैरे सगळं सरकून झाडून वगैरे घेतलं. हे सर्व वरचं झटकून वगैरे घेतलं. ते आहे आपल्या किल्ल्याचं मंदिर, सिंहासन. अजून कलरिंग थोडं राहील. अशा पद्धतीने मी घर आवरले. आता म्हटलं थोडं बेड वगैरे वरच्यावर पुसून वगैरे घ्यावं, सोफा वगैरे. मग फरशी वगैरे पुसून झाल्यावरती आपलं घर आवरून होईल. फॅन पण पुसायचा राहिलाय. चला तर हळूहळू मी एक 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 काम पूर्ण करून घे. मस्तपैकी आपले घर आवरून झालेले आहेत. घर वगैरे आवरून झालं, आंघोळ केली. आज आहे धनतेरस, तर आपण आता रांगोळी काढूया. गोलू इथे झोपलेला आहे. तर तुम्हा सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण लागूया छोटीशी रांगोळी काढण्याच्या तयारीला. आज आहे धनतेरस, त्यामुळे धनतेरसचीच रांगोळी आपण काढणार आहोत. फार काही मोठी नाही काढणार, छोटीच काढणार आहे. माझ्या शेजारी बसलेल्या ह्या आपल्या बिल्डिंगमध्ये राहतात, तर रांगोळी काढत होते तर आल्या होत्या, गप्पा मारत बसल्या होत्या त्या. सण वगैरे असला असं रांगोळी वगैरे काढलं ना वातावरण एकदम प्रसन्न होतं. अशा पद्धतीने आपण एक छोटीशी रांगोळी आपल्या दारापुढे काढली. रांगोळी काढून पूर्ण होईपर्यंत दिवाबत्तीचा टाईम झाला. म्हटलं सगळीकडे पणत्या वगैरे लावून घ्यावा.
दिवाळी चालूच झालेली आहे. असं पणत्या वगैरे लावलं ना खूप छान वाटतं आणि त्यामागे एक कारण पण आहे. पणत्या वगैरे लावणं, घर वगैरे सजवणं, घरी मिठाई वगैरे बनवणं हे दिवाळी करण्यामागे एक कारण आहे. हे सगळं काय एवढं डिटेल्समध्ये सांगता नाही यायचं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला. गोलू आणि पिऊला बोललं चला आपण फटाके फोडूया. त्या मुलांसोबत आपणही थोडं लहान झालं ना का त्यांनाही खूप बरं वाटतं. त्यांच्यासोबत थोडी मस्ती वगैरे घातली ना मुलांनाही खूप आनंद वाटतो. गोलू आणि पिऊ अजून लहान आहेत, त्यांना काही फटाके वगैरे वाजवता येत नाही. गोलू ह्याच वर्षी फक्त सुरसुरीच हातात घ्यायला शिकला आहे. तो मागच्या वर्षी सुरसुरीला पण खूप घाबरत होता. ह्या वर्षी तरी तो सुरसुरी हातात घ्यायला शिकलेला आहे. त्यानंतर तो म्हणायचा मम्मा मला, मम्मा मला. मग मी त्याला उचलून घेऊन त्याच्या हाताला पकडून फटाका पेटवला. तर तोही फटाका पटकन पेटत नव्हता. पेटवायला गेलं की तो घाबरायचा. त्याला वाटायचं का तिथेच फटाका फुटतो का काय. घरी आले शेटने येता येता सुरसुऱ्या वगैरे घेऊन आले. ते कसलं नवीन आला एक फटाका आपलं माचीससारखा पेटवायचा, फेकून द्यायचा. तो पण शेटने आणला होता. तर गोलूनी फर्स्ट टाईमच सुरसुरी हातात घेतली. मी तुम्हाला मगाशी बोलले होते. तर तो सुरसुरी हातात घेऊन काहीतरी गाणं बोलत होता. ते गाणं काही तुम्हाला एवढं समजणार नाही, पण त्याच्या भाषेत तो बोलत होता. मलाही खूप आनंद वाटला की हे लहान मुलं सणांचा असा छान छान आनंद घेत आहेत. त्यांनाही खूप मज्जा वाटते. हे पण खूप छान वाटलं. गोलूला काही फटाका वाजवता येत नाही. तो त्या दादाच्या यांच्या हातात फटाका द्यायचा व त्याचाच तो आनंद घ्यायचा. असा काहीच आजचा आपला दिवस होता. ओके बाय, गुड.